तर नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा कृषी राजा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज जाणून घेणार आहोत बुलेटविषयी। बुलेट म्हणजे ती बुलेट नाही तर बुलेट या मिरची पिकाविषयी। तर मित्रांनो बघा, आज तुम्ही जर बघत असाल तर बाजारपेठेत बुलेट या मिरचीला मागणी टिकून आहे। याचं कारण म्हणजे या मिरचीचा वापर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। कारण ही मिरची स्ट्रीट फूड असेल, चायनीज फूड असेल, तसेच पिझ्झा, बर्गर यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे। तर चला तर बघूया या मिरचीची लागवड कशी करायची। तर चला तर बघूया पहिला टप्पा लागवडीचा। लागवडीसाठी कालावधी कोणता निवडायचा। कालावधी जर धरला तर 12 महिने आपण केव्हा या मिरची पिकाची लागवड। आधी आपण शेतीची योग्य ती मशागत करून साधारणतः 3 फूट अंतरावर ब्लेड पाडून घ्यायचे। ब्लेड पाडल्यानंतर त्यावर व्यवस्थितरित्या आपला जो काही बेसल डोस असेल तो भरून घ्यायचा। बेसल डोस झाल्यानंतर मल्चिंग अंथरायचे। मल्चिंग अंथरल्यानंतर सुमारे 2 फूट अंतरावर या मिरचीच्या रोपांची लागवड करायची। त्यासाठी नर्सरीत जाऊन योग्य त्या रोपांची निवड करायची। तर यातील दुसरा टप्पा येतो तर तो म्हणजे रोग नियंत्रण। तर रोग नियंत्रण कसे करायचे, यातील प्रामुख्याने जो काही आपला थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, तसेच लाल कोळी असेल, करपा असेल यांचे प्रादुर्भाव थोडा जास्त असल्याचे दिसून येते। तर त्यासाठी आपण योग्य त्या रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा मारा करून याचे रोग नियंत्रण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला जर पिकाची व्यवस्थितरित्या योग्य ती काळजी घेतली असेल आणि खतांचे योग्य ते व्यवस्थापन केले असेल तर सुमारे 55 ते 60 दिवसात आपल्याला या पिकाचा पहिला तोडा बघायला मिळतो। तर पहिला तोडा झाल्यानंतर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरा तोडा येतो। तर असा 1 हप्त्याचा कालावधी असतो याच्यामध्ये। तर धन्यवाद। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा। जय महाराष्ट्र।